Hello everyone, our today's topic is DNA replication. DNA replication किंवा कोणताही एखादा टॉपिक जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर स्वतः काही क्वेश्चन आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. जसे व्हॉट इज डीएनए रेप्लिकेशन, व्हॉट इज रेप्लिकेशन, रेप्लिकेशन म्हणजे काय, त्यानंतर व्हाय इट इज ऑकर, डीएनए रेप्लिकेशन कशासाठी होते, व्हेअर इट ऑकर, डीएनए रेप्लिकेशन कुठे होते, व्हेन इट ऑकर, रेप्लिकेशन केव्हा होते, बरोबर. त्यानंतर आणखी हाऊ इट ऑकर, डीएनए रेप्लिकेशन कशा प्रकारे होते. असे क्वेश्चन आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे. ते क्वेश्चन निर्माण झाल्याच्या नंतर आपल्याला तो टॉपिक व्यवस्थितरित्या समजू शकतो. जसं डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय आहे, डीएनए रेप्लिकेशन का होते, त्यानंतर डीएनए रेप्लिकेशन कुठे होते, त्यानंतर डीएनए रेप्लिकेशन केव्हा होते आणि ते रेप्लिकेशन कशा प्रकारे होते. या सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर आपण आजच्या या टॉपिक मधून काय करणार आहोत, पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडासा एक थेरॉटिकल पार्ट आहे. सुरुवातीला तो थेरॉटिकल पार्ट पाहून घेऊ आणि नंतर आपण मेकॅनिझम जे क्वेश्चन पाहू आणि त्यानंतर त्याचं मेकॅनिझम आपण काय करू, स्टडी करू. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दिलेला आहे डीएनए control all the control and regulate all activity of cell. डीएनए मॉलिक्यूल हा सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करतो आणि रेग्युलेट करतो. कंट्रोल करतो म्हणजे काय, सेलमध्ये एखादा मॉलिक्यूल सिंथेसाइज करायचा असेल तर ते कोण करू शकते, डीएनए करू शकते. एखादा मॉलिक्यूल, एखादा प्रोटीन किती अमाऊंट मध्ये तयार करायचा असेल त्याला रेग्युलेट सुद्धा कोण करू शकते, डीएनए करू शकतो. रेग्युलेट करणं म्हणजे काय, नियंत्रण करणं. म्हणजे एखादा केमिकल किती अमाऊंट मध्ये तयार करायचं आहे त्याचं काम सुद्धा कोणाकडे असते, डीएनए कडे असते. त्यानंतर आपण सांगू शकतो ऍज द डीएनए इज युनिक स्ट्रक्चर, as the DNA is unique structure, it synthesizes other chemical of cell. जसं डीएनए एक युनिक स्ट्रक्चर आहे, ते वेगवेगळे केमिकल, सेलला लागणारे वेगवेगळे केमिकल, वेगवेगळे मटेरियल काय करून देते, तयार करून देते. ऍट द सेम टाइम it duplicate itself during cell division to distribute equally in the daughter cell. ठीक आहे. काय सांगितलं, डीएनए मॉलिक्यूल सेलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला कंट्रोल करू शकतो, रेग्युलेट करू शकतो. त्यानंतर सांगितलं की डीएनए हा सेलमध्ये लागणारे केमिकल तयार करू शकतो. त्यानंतर सांगितलं की डीएनए स्वतःला डुप्लिकेट करू शकतो, स्वतःच्या कॉपीज तयार करू शकतो. कधी, सेल डिव्हिजनच्या टाइमला. म्हणजेच काय, एक सेल आहे सपोज, त्याच्यामध्ये हा काय होता, डीएनए होता. ठीक आहे. या सेलनं ठरवलं होतं की तिला काय करायचं, डुप्लिकेट करायचं, म्हणजे सेल डिव्हिजन मध्ये जायचं. सेल डिव्हिजन झाल्याच्या नंतर दोन सेल तयार झाल्या. दोन सेल तयार होण्याच्या टाइमला, बरोबर आहे, म्हणजे दोन सेल तयार होण्याच्या आधी हा डीएनए सुद्धा काय करतो, स्वतःला काय करून घेतो, डुप्लिकेट करून घेतो. दोन कॉपीज तयार करून घेतो. एक कॉपी या सेलमध्ये आणि दुसरी कॉपी या सेलमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट होते. ठीक आहे. दोन कॉपीज आहेत, सेम आहेत दोन्ही पण कॉपी. ठीक आहे. याच्या झेरॉक्स काढलेल्या आहेत ह्या दोन, एक एका सेलमध्ये जाते आणि दुसरी दुसऱ्या सेलमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे डीएनए मॉलिक्यूल स्वतःला डुप्लिकेट पण करून घेऊ शकतो. त्याचबरोबर दुसरे केमिकल मॉलिक्यूल पण काय करतो, तो तयार करतो. ऍज द डीएनए इज कॅरियर ऑफ द जेनेटिक मटेरियल, ऍज द डीएनए इज जेनेटिक मटेरियल, it has to perform two important function. जसं डीएनए मॉलिक्यूल हा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे, त्यामुळे याला दोन महत्वाचे काम करावे लागतात. पहिलं काम आहे त्याच्यामध्ये हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन.
पहिलं काम आहे डीएनए मॉलिक्यूलचं हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन. आता हेटेरो कॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय? हेटेरो म्हणजे डिफरंट, ठीक आहे. व्हेन डीएनए मॉलिक्यूल synthesize other chemical than DNA itself called as heterocatalytic function of DNA. Called as heterocatalytic function of DNA. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन ऑफ डीएनए म्हणू शकतो. कशाला? व्हेन डीएनए मॉलिक्यूल सिंथेसाइज अदर केमिकल. जेव्हा डीएनए मॉलिक्यूल दुसरा एखादा केमिकल काय करतो? तयार करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? ठीक आहे, डीएनए मॉलिक्यूल काय करतो? एखादा दुसरा केमिकल तयार करतो डीएनए सोडून, तेव्हा त्याला आपण म्हणतो हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन. एक्झाम्पल आहे सिंथेसिस ऑफ आरएनए, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे. ट्रान्सक्रिप्शन हे पुढे पाहायचं आपल्याला सिलेबस मध्ये, याच्या नंतरचा टॉपिक आहे, ठीक आहे. अँड सिंथेसिस ऑफ प्रोटीन, दॅट इज ट्रान्सलेशन. ठीक आहे, जेव्हा डीएनए मॉलिक्यूल डीएनए सोडून दुसरा एखादा कोणताही केमिकल तयार करतो, तेव्हा त्याला आपण हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणतो. एक्झाम्पल, डीएनए काय केलं? आरएनए तयार केला, त्याला आपण हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन म्हटलं डीएनएचं. सपोज डीएनए काय केला? प्रोटीन तयार केला, त्याला सुद्धा आपण काय म्हटलं? हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन म्हटलं. कशाचं? डीएनएचं. त्यानंतर आहे ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन. ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय ते पाहू. ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणजे काय? जेव्हा डीएनए काय करतो? स्वतःलाच तयार करतो. व्हेन डीएनए मॉलिक्यूल ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन. ऑटो मीन्स सेल्फ. दुसऱ्या नंबरचं फंक्शन आहे ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये सांगू शकतो व्हेन डीएनए मॉलिक्यूल सिंथेसाइज DNA itself called as autocatalytic function. जेव्हा डीएनए मॉलिक्यूल काय करणार? डीएनए लाच तयार करणार, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार? ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणणार. एक्झाम्पल आहे रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, डीएनए दोन प्रकारचे कामं करू शकते. एक तर डीएनए हा दुसरे केमिकल मॉलिक्यूल तयार करू शकते, त्याला आपण हेटेरोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणतो डीएनएचं. आणि दुसरं म्हणजे डीएनएलाच तयार करू शकते, त्याचीच कॉपी तयार करू शकते, त्याला आपण ऑटोकॅटॅलिटिक फंक्शन म्हणतो. आणि ऑटोकॅटॅलिटिक फंक्शनचा एक्झाम्पल कोणता आहे? रेप्लिकेशन ऑफ डीएनए. रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणजे काय? समजलं असेल आता की रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणजे काय? डीएनएची कॉपी तयार करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, त्यानंतर पुढे याच्यामध्ये आपण सांगू शकतो की रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणजे काय? डेफिनेशन बनवून घेऊ. रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, रेप्लिकेशन ऑफ डीएनए मध्ये सांगू शकतो व्हेन द डीएनए मॉलिक्यूल किंवा द प्रोसेस ऑफ डुप्लिकेशन ऑफ डीएनए, the process of duplication of DNA called as replication. डीएनएच्या डुप्लिकेट होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन म्हणतो. याच्यामध्ये आपण सांगू शकतो रेप्लिका मीन्स कॉपी. ठीक आहे, रेप्लिका म्हणजे काय? कॉपी तयार करणं. हा एक डीएनए आहे, या डीएनए पासून काय होणार? अशा प्रकारे डीएनएच्या दोन कॉपी बनणार. ठीक आहे, या प्रोसेस मधून. आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, ज्या प्रोसेसमध्ये डीएनए पासून त्याच्या कॉपीज तयार होतात, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, द प्रोसेस ऑफ डुप्लिकेशन ऑफ डीएनए कॉल्ड ॲज अ रेप्लिकेशन. ठीक आहे, प्रोसेस
हे प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ डुप्लिकेशन ऑफ डीएनए कॉल्ड ॲज अ रेप्लिकेशन. म्हणजेच काय आहे, डीएनएच्या झेरॉक्स बनवण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर हे कधी होते, इट ऑकर इन यस फेज ऑफ इंटरफेस ऑफ सेल सायकल. सेल सायकल म्हणजे सेल डिव्हिजन जेव्हा चालते, सेल डिव्हिजन चालत असताना काय होते, हे सेल आहे, सपोज या सेलनी ठरवलं की हिला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. डिवाइड करायचं असेल तर त्याला आपण काय करतो, त्या सेलला दोन महत्वाच्या स्टेज मधून पार व्हावं लागते. जसं इथे आपण सांगू शकतो की सपोज त्या दोन महत्वाच्या सेल आहे, काय म्हणतो, स्टेप आहे. एक आहे इंटरफेस. ठीक आहे. हे आपण पाहिलं होतं 11th स्टँडर्ड मध्ये मायटोसिस मियोसिसच्या टाइमला. ठीक आहे. हे आहे पूर्ण इंटरफेस आणि हा आहे यम फेज. यम फेज म्हणजे याच्यामध्ये काय होते, मायटोसिस मियोसिस या प्रोसेस होतात. ठीक आहे. मग आता हे इंटरफेज आहे, इंटरफेज परत डिवाइड होते, G1 फेज, त्यानंतर यस फेज आणि G2 फेज. ठीक आहे. आता आपण पुढे सांगू शकतो G1 फेज म्हणजे गॅप फेज आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल सेलचे काय होतात, तयार होतात. यस फेज मध्ये काय म्हटलं आपण की काय होते, रेप्लिकेशन ऑफ डीएनए ऑकर इन यस फेज ऑफ इंटरफेस. इंटरफेसच्या यस फेज मध्ये बरोबर आहे. काय होते, डीएनएचं काय होते, डुप्लिकेशन होते. म्हणजे इथे काय होते, जेव्हा सेल काय होणार आहे, ही सेल काय होणार, एका सेल पासून दोन सेल बनवून देणार आहे आपल्याला. बरोबर आहे. इथे ही सेल आहे, इथून स्टार्ट होणार आणि याच्यापासून आपल्याला फायनली काय मिळणार, अशा दोन सेल मिळणार. ठीक आहे. तर ही सेल जेव्हा यस फेज मध्ये येते तेव्हा याच्यामधला डीएनए काय होतो, डबल होतो. त्यानंतर ती G2 फेज मध्ये जाते, मायटोसिस मियोसिस मध्ये जाते आणि नंतर काय होते, ते डीएनए काय केला जातो, इक्वली डिस्ट्रीब्युट केला जातो. ठीक आहे. ते टॉपिक मागचा तुम्ही थोडासा पाहून घ्या. ठीक आहे. समजलं काय सांगितलं आपण, रेप्लिकेशन ऑफ डीएनए कुठे होते, इंटरफेसच्या यस फेज मध्ये. कोणत्या, सेल सायकलच्या इंटरफेसच्या यस फेज मध्ये होते. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की रेप्लिकेशन ऑफ डीएनए टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल. ठीक आहे. रेप्लिकेशन ऑफ डीएनए कशा प्रकारे होते, सेमी कन्झर्वेटिव्ह. देयर इज अ सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन. ठीक आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रेप्लिकेशन विच इज प्रपोज बाय द वॅटसन अँड क्रिक. रेप्लिकेशनचं मोड कसं असते, सेमी कन्झर्वेटिव्ह. सेमी म्हणजे हाफ आणि कन्झर्वेटिव्ह म्हणजे कन्झर्व करणं, म्हणजे जतन करणं. म्हणजे याच्यामधला जो डीएनए आहे, हाफ डीएनए हा कन्झर्व केलेला असतो, ओल्ड असतो, पॅरेंट कडून आलेला असतो. आणि हाफ डीएनए हा न्यूली सिंथेसाइज असतो. फॉर एक्झाम्पल इथे समजण्यासाठी आपण छोटेसे डायग्राम काढू. रेप्लिकेशन ऑफ डीएनए, डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय, हे पहिला क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. आपण समजून घेऊ की अशा प्रकारचा काय हा डीएनए आहे. याच्यावर सपोज अशा प्रकारचे काय आहे, नायट्रोजन बेसेस आहेत. ठीक आहे. डीएनएचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं 11th मध्ये. ठीक आहे. इथे असतो सपोज हा 5' एंड आहे डीएनएचा, तर हा 3' एंड झाला, हा 5' झाला आणि हा 3' एंड झाला. ठीक आहे. त्यानंतर हे कसं असते, अँटी पॅरलल नेचर असते, कॉम्प्लिमेंटरी असते असं आपण सांगितलं होतं. सपोज इथे ए आहे, इथे टी आहे, इथे सपोज टी आहे, ए आहे. ठीक आहे. सी आहे, जी आहे. कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग असते आपण सांगितलं होतं. ते सपोज जी आहे तर इथे काय राहणार, सी राहणार. त्यानंतर इथे ए आहे तर इथे टी राहणार, इथे ए आहे तर इथे टी राहणार, इथे टी आहे तर इथे ए राहणार, सी जी जी सी. ठीक आहे. अशा प्रकारे कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग वगैरे डीएनएची ते आपण पाहिलं होतं 11th स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे. तर मग आता काय आहे, आपण काय सांगितलं, रेप्लिकेशन ऑफ डीएनए सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल आहे. सेमी कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, अर्धा हा डीएनए कन्झर्व केला जातो आणि अर्धा नवीन तयार केला जातो. फॉर एक्झाम्पल आता आपण समजून घेऊ, हे दोन स्ट्रँड सेपरेट झाले. ठीक आहे. हा वरचा स्ट्रँड घेऊ आपण. ठीक आहे. वरचा स्ट्रँड इथे ठेवला, त्याचा हा 3' एंड आहे आणि हा 5' एंड आहे. ठीक आहे. त्यानंतर हा खालचा स्ट्रँड घेतला, त्याचा हा 5' एंड आणि हा 3' एंड. बघा कोणता स्ट्रँड, हा 3' वाला वरचा स्ट्रँड. त्याच्यावर काय आहे सिक्वेन्स, ए टी सी, त्यानंतर काय आहे सी ए ए, त्यानंतर इथे आहे ए, त्यानंतर सी आणि जी, सी आणि जी. ठीक आहे.
अशा प्रकारचा काय आहे सिक्वेन्स आहे. तर याच्या कॉम्प्लिमेंटरी एक नवीन स्ट्रँड तयार केला जातो. कॉम्प्लिमेंटरी एक नवीन स्ट्रँड तयार केला जातो. हे अशा प्रकारे याच्या कॉम्प्लिमेंटरीज नायट्रोजन बेसेस असतात. जसं ए च्या कॉम्प्लिमेंटरी टी, टी च्या कॉम्प्लिमेंटरी ए, सी च्या कॉम्प्लिमेंटरी जी, सी च्या कॉम्प्लिमेंटरी जी, ए च्या कॉम्प्लिमेंटरी टी, 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 जी आणि सी. ठीक आहे, अशा प्रकारचा. मग काय झालं, 50% स्ट्रँड कसा आहे ओल्ड आहे आणि 50% कसा आहे न्यूली सिंथेसाइज आहे. म्हणून आपण म्हटलं की रेप्लिकेशन ऑफ डीएनए कसा आहे सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल आहे रेप्लिकेशन ऑफ डीएनएचं, जे वॅटसन आणि क्रिकने सांगितलं. इथे सुद्धा काय आहे बघा, इथे पाहून घ्या खालच्या स्ट्रँडवर कोणती इन्फॉर्मेशन होती, ही टी, ए, जी, त्यानंतर कोणती आहे जी, त्यानंतर टी, आणखी आहे टी, त्यानंतर टी जी सी, टी जी आणि सी. ठीक आहे, मग आता याच्या कॉम्प्लिमेंटरी एक नवीन स्ट्रँड तयार होणार. हे झालं कॉम्प्लिमेंटरी नवीन स्ट्रँड तयार. तेच कसं होणार आहे ते आपल्याला काय करायचं आहे पाहायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथे काय येणार ए, टी, सी, सी, ए, 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 सी आणि जी. ठीक आहे, अशा प्रकारे. मग हे काय झालं 50% न्यूली सिंथेसाइज आणि 50% कसा आहे ओल्ड. म्हणून आपण काय म्हटलेला सेमी कन्झर्वेटिव्ह. अर्धा काय करून ठेवलेला आहे कन्झर्व केलेला आहे, अर्धा जतन केलेला आहे. म्हणजे जुना जो होता अर्धा जतन करून ठेवला आणि अर्धा नव्यानं तयार केला. यालाच आपण म्हणतो सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए. ठीक आहे, बघा आता हे डीएनए आहे, याच्या 2 कॉपी तयार झाल्या, सेमच आहे दोन्ही पण. ठीक आहे, बघा इथे काय होतं एटी टीए सीजी. बघा इथे पाहून घ्या एटी टीए सीजी. ठीक आहे, हे सगळं सिक्वेन्स जरी पाहिला तर याच्यासारखाच आहे आणि हा सुद्धा सिक्वेन्स जर पाहिला तर सेम टू सेम याच्यासारखा आहे. बघा एटी टीए सीजी सीजी. ठीक आहे, म्हणजे सेम टू सेम कॉपी काय होतात तयार होतात बिकॉज ऑफ द कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. जुने स्टँड पाहिले तर त्याच्यावर पण काय होतं एटी टीए सीजी. ठीक आहे, अशा प्रकारे काय होते सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए, जे आपल्याला सांगितलं होतं वॅटसन अँड क्रिक नावाच्या सायंटिस्टनं. तेच आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पाहिलं याच्यामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलं की डीएनए हे काय आहे एक जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण सांगू शकतो याच्यामध्ये की रेप्लिकेशन ऑफ डीएनए सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए आपल्याला काय करायचं स्टडी करायचं आहे. याच्या आधी आपला काय झाला एक क्वेश्चन आपण काय केला सॉल्व्ह केला होता, व्हॉट इज रेप्लिकेशन ऑफ डीएनए. रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणजे काय, द प्रोसेस इन विच डीएनए मॉलिक्यूल डुप्लिकेट, द प्रोसेस इन विच डीएनए मॉलिक्यूल डुप्लिकेट कॉल्ड एज अ रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ज्या प्रोसेसमध्ये डीएनए मॉलिक्यूल स्वतःच्या झेरॉक्स बनवतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रेप्लिकेशन ऑफ डीएनए म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए पाहायचं. ठीक आहे, रेप्लिकेशन ऑफ डीएनए. बघा रेप्लिकेशन ऑफ डीएनए मध्ये आधी आपण काही क्वेश्चन पाहिले होते ज्याच्यामध्ये व्हॉट इज रेप्लिकेशन, याचा आन्सर आपल्याला माहित झालं काय आहे डुप्लिकेशन ऑफ डीएनए. डीएनएच्या डुप्लिकेट होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो रेप्लिकेशन ऑफ डीएनए. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्वेश्चन पाहिला होता व्हेन इट ऑकर. ते सुद्धा आपण पाहिलं जेव्हा सेल काय होते डिवाइड होते, एका सेल पासून 2 सेल होते, 2 सेल तयार होते, त्यावेळेस दोन्ही सेल मध्ये डीएनए पाठवण्यासाठी काय झालेला असतो डीएनएचं रेप्लिकेशन झालेलं असते. म्हणजे कधी होते हे सेल डिव्हिजनच्या टाइमला. ठीक आहे, कधी पण इंटरफेजच्या यस फेज मध्ये. बरोबर, इंटरफेजच्या यस फेज मध्ये, सेल डिव्हिजनच्या इंटरफेजच्या यस फेज मध्ये कधी होते पण सेल जेव्हा सेलला डिवाइड व्हायचं राहणार तेव्हाच काय होणार डीएनएचं काय होणार रेप्लिकेशन होणार. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे पाहणार हाऊ इट इज ऑकर. ठीक आहे, डीएनएचं रेप्लिकेशन कशा प्रकारे होते ते काय करायचं आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्यालाच आपण म्हणू शकतो मेकॅनिझम ऑफ रेप्लिकेशन. मेकॅनिझम. ठीक आहे, मेकॅनिझम म्हणजे काय ओव्हरऑल प्रोसेस. रेप्लिकेशन कशा प्रकारे होते, एक डीएनए आहे त्याच्यापासून त्याच्या 2 कॉपीज कशा तयार होतात तेच काय करायचं आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, मग पाहू आपण कम्प्लीट हा बोर्ड म्हणजे काय करून घेऊ एक सेल समजून घेऊ. ठीक आहे, कम्प्लीट बोर्ड म्हणजे एक सेल आणि ते रेप्लिकेशन काय आहे काही स्टेप मध्ये होते. पहिली स्टेप आहे फॉर एक्झाम्पल रेप्लिकेशन ऑफ डीएनए ची
ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? ऑल द फोर टाइप ऑफ न्यूक्लियोटाइड, ऑल द फोर टाइप ऑफ डीएनए न्यूक्लियोटाइड प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ देअर मोनोफॉस्फेट इन द न्यूक्लियोप्लाझम. म्हणजेच काय सांगायचं आपल्याला इथे की सगळे डीएनएचे जे न्यूक्लियोटाइड असतात 4 टाइपचे डीएनएचे न्यूक्लियोटाइड 4 टाइपचे ऍडेनिन न्यूक्लियोटाइड, ग्वानिन न्यूक्लियोटाइड, थायमिन न्यूक्लियोटाइड आणि सायटोसिन न्यूक्लियोटाइड असे 4 टाइपचे न्यूक्लियोटाइड आहे डीएनएचे. समजून घ्या म्हटलं होतं की हे बोर्ड पूर्ण काय आहे, एक सेल आहे सपोज. ठीक आहे. त्यानंतर सेलच्या आतमध्ये हे काय आहे, न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय राहणार आहे, न्यूक्लिओलस. त्यानंतर याच्यामध्ये असते न्यूक्लिओप्लाझम. ठीक आहे. आणि याच्यामध्ये समजण्यासाठी आपण काढू की अशा प्रकारचा डीएनए प्रेझेंट असतो. ठीक आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा काय आहे, डीएनए प्रेझेंट आहे सेलमध्ये. मग इथे काय आहे, पहिली स्टेप काय सांगितली, डीएनए रेप्लिकेशनची ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. तर न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, आता हे आपण डीएनएचं जे स्ट्रक्चर पाहिलं होतं, जसं जुन्या सिलेबस मध्ये सुरुवातीला डीएनएचं पूर्ण स्ट्रक्चर दिलं होतं आणि त्यानंतर रेप्लिकेशन ऑफ डीएनए हा टॉपिक दिला होता. पण आता नवीन सिलेबस मध्ये काय केलेलं आहे, डीएनएचं स्ट्रक्चर हे 11th मध्ये टाकलेलं आहे आणि रेप्लिकेशन इथे दिलेलं आहे. त्यामुळे ते थोडंसं कसं झालं, कॉम्प्लिकेटेड झालं, कारण आधी ते स्टडी केल्याशिवाय हे समजत नाही. ठीक आहे. जसं आपण पाहिलं होतं की डीएनए हा डबल हेलिक्स मॉलिक्यूल आहे. समजून सांगतो थोडंसं शॉर्ट मध्ये. ठीक आहे. डबल हेलिक्स मॉलिक्यूल म्हणजे 2 स्ट्रँड पासून बनलेला आहे. हा एक स्ट्रँड आहे आणि हा दुसरा स्ट्रँड आहे. ठीक आहे. या स्ट्रँड मध्ये काय असते, नायट्रोजन बेसेसची काय असते, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग असते. म्हणजे इथे जर ऍडेनिन असेल तर इकडे काय राहणार, थायमिन. यांच्या मधात काय राहणार, 2 हायड्रोजन बॉन्ड राहणार. इकडे जर ग्वानिन असेल तर इकडे काय राहणार, सायटोसिन राहणार. यांच्यामध्ये काय असते, 3 हायड्रोजन बॉन्ड असते. ग्वानिन सायटोसिन अशीच पेअरिंग असते. मग समजून घ्या, इकडे सायटोसिन असेल तर इकडे काय राहणार, ग्वानिन. इकडे थायमिन असेल तर इकडे काय राहणार, ऍडेनिन. काय 2 हायड्रोजन बॉन्ड, यांच्यात 3 हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. डीएनए मॉलिक्यूल हे कसं आहे, डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे, 2 स्ट्रँड पासून बनलेला आहे. मग हे 2 स्ट्रँड कशापासून बनलेले असतात, हे प्रत्येक स्ट्रँड जो आहे तो कशापासून बनलेला असतो, न्यूक्लियोटाइड पासून. ठीक आहे. कशापासून बनलेला असतो, न्यूक्लियोटाइड. इच स्ट्रँड ऑफ डीएनए इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. डीएनएचा एक स्ट्रँड हा हजारो न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. न्यूक्लियोटाइड कशापासून बनलेला असतो, न्यूक्लियोटाइड 3 कंपोनंट पासून बनलेला असतो. पहिला आहे त्याच्यामध्ये शुगर, त्यानंतर दुसरा आहे फॉस्फेट आणि तिसरा आहे नायट्रोजन बेस किंवा नायट्रोजन बेसेस. ठीक आहे. अशा 3 कंपोनंट पासून. मग समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा ते पाहून घेऊ. ठीक आहे. की नायट्रोजन हे काय आहे, शुगर आहे. त्यानंतर काय आहे, फॉस्फेट आहे आणि नायट्रोजन बेस आहे कोणती, ऍडेनिन. तर हा झाला ऍडेनिन न्यूक्लियोटाइड. ठीक आहे. आणखी आपण पाहू, शुगर आहे, डिऑक्सिरायबो शुगर डीएनए मधली. ठीक आहे. त्यानंतर फॉस्फेट अटॅच आहे. त्यानंतर इथे काय आहे, एक नायट्रोजन बेस आहे सपोज थायमिन. मग हा झाला थायमिन न्यूक्लियोटाइड. त्यानंतर आणखी एक काय आहे, शुगर आहे. अशा हजारो न्यूक्लियोटाइड असतात. ठीक आहे. फॉस्फेट आणि इकडे नायट्रोजन बेस आहे सपोज आपण समजून घेऊ सायटोसिन. ठीक आहे. आणखी एक न्यूक्लियोटाइड बनवून टाकू. ठीक आहे. हा झाला ग्वानिन न्यूक्लियोटाइड. असे खूप सारे न्यूक्लियोटाइड असतात आणि ते एकमेकाला जॉईन होतात फॉस्फोडायस्टर लिंकेजनी, हे अशा प्रकारे. ठीक आहे. तर हा झाला एक स्ट्रँड डीएनएचा. ठीक आहे. हा झाला एक स्ट्रँड डीएनएचा. दुसरा स्ट्रँड असतो याच्या अँटी पॅरल. अँटी पॅरल म्हणजे काय, अँटी पॅरल म्हणजे आपण सांगू शकतो हे झाले पॅरल. बरोबर आहे, एकमेकाला कशा आहे, पॅरल आहे. पण जर एकाचं डोकं वरती आणि एकाचं डोकं खाली असेल तर हे झाले अँटी पॅरल. ठीक आहे. मग एकाचं डोकं वरती आहे, एकाचं डोकं कसं आहे, खाली आहे, हे झाले अँटी पॅरल. आणि यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग असते. इथे सायटोसिन आहे तर इथे काय राहणार, ग्वानिन राहणार आणि त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन बॉन्ड राहणार. ठीक आहे. इथे फॉस्फेट राहणार. ठीक आहे. अशा प्रकारे हे फॉस्फेट, इथे एक न्यूक्लियोटाइड आहे. ठीक आहे. इथे काय आहे, फॉस्फेट आहे. इथे सुद्धा काय आहे, एक फॉस्फेट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे फॉस्फोडायस्टर लिंकेज आहे. आता इथे थायमिन आहे तर ऑब्विसली इथे काय राहणार, ऍडेनिन राहणार. त्यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड राहणार. इथे ऍडेनिन आहे तर इथे काय राहणार,
थायमिन राहणार, त्यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड राहणार. इथे ग्वानिन आहे तर इथे काय राहणार, सायटोसिन आणि 3 हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, अशा प्रकारे काय असतो डीएनएचं स्ट्रक्चर असते. काय सांगितलं आपण डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये की डीएनए हे कशापासून, 2 स्ट्रँड पासून बनलेला आहे. प्रत्येक स्ट्रँड हे कशापासून बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. न्यूक्लियोटाइड हे 3 कंपोनंट पासून बनलेला आहे, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेस. ठीक आहे, हे डीएनएचे स्ट्रँड कसे असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात, एकमेकाला पूरक आहे, एकमेकाच्या अँटी पॅरलल आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं.